नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। टीआरटी पोलीस भरतीच्या सीईटीची परीक्षा सुरू झालेली आहे। आज पहिलाच दिवस होता आणि बरेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जाऊ दिलं नाही। आता त्याची विविध कारण आहेत, ती सगळी कारण मी तुम्हाला सांगतोय आणि तुमचा देखील पेपर असेल तर हा व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने बघा। तुमच्या परिवारात तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कोणी फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ त्याला आत्ताच शेअर करा, कारण की परीक्षा केंद्रावर सकाळी खूप मोठ्या प्रमाणावर काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला, काही विद्यार्थ्यांना प्रवेशच देण्यात आला नाही। तर ही कोणती कारण होती, सगळ्या काही गोष्टी आपण ज्या आहेत तर ते पाहणार आहोत। आणि टीआरटी पोलीस भरतीसाठीची आपली फक्त 1 रुपयात आपण ज्या 10 टेस्ट तुम्हाला देतो मित्रांनो। आज जसा पेपर झाला तर ते सगळे आपल्या टेस्ट सिरीजचा फॉर्मॅट जो आहे तर तो ऍज इट इज तिथे आलेला आहे, म्हणून तुम्ही ही टेस्ट नक्की सॉल्व्ह करा। 10 टेस्ट आहे, तुम्हाला ऍक्च्युअल टीआरटीचा पेपर कसा असेल तर याची नक्की आयडिया येऊन लागेल। आता बघा, पहिला जो प्रॉब्लेम येतोय ना मुलांना तो म्हणजे उशिरा केंद्रांवर पोहोचणे। काही विद्यार्थी काय म्हणतात, सर 1 मिनिट लेट झालं, 2 मिनिट लेट झालं, तसं चालत नाही मित्रांनो। इथं काय सांगितलेले, फॉर एक्झाम्पल तुमचा पेपर जर 2 ते 3:30 असेल आणि इथं काय सांगितलं की 1 वाजता या, 1 ते 1:45 मध्ये या, तर तुम्हाला वेळ दिलाय ना 45 मिनिटांमध्ये येण्यासाठी। हा प्रॉब्लेम शक्यतो सकाळच्या जो शिफ्ट आहे ना त्याच्यामध्ये हा बघायला मिळत होता। सकाळच्या शिफ्ट मध्ये 9:30 ला पेपर सुटत होता, त्याच्या आधी सकाळी मुलं आली होती तर त्यांना लेट होऊन गेलं। आज मी स्वतः एका परीक्षा केंद्रावर गेलो होतो, सकाळी येताना मला गर्दी दिसली, मी थांबलो तर तिथे गोंधळ दिसला। काय झालं, काही मुलांना उशीर झाला। आता 45 होते, काही मुलं समजा फॉर एक्झाम्पल मी असं समजतो काही मुलं 1:50 ला आली असतील तर त्यांना घेतलं नाही। घेतलं का नाही, कारण की निर्देशच तसे आहेत ना मित्रांनो, असं नाही चालत ना। ते एक प्रोटोकॉल राहतो, एक गोष्ट राहते ती फॉलो करावी लागते। मग काही लोक लगेच फोन लाव हे लाव, मित्रांनो तुम्हीच चुकी करू नका। पहिल्यांदा तुम्ही वेळेवर पोहोचा। वेळेवर पोहोचलं नाही तर तुम्ही सांगतो, तुम्ही याआधी कुठली परीक्षा दिली नसेल तर तुम्हाला सांगतो टीसीएस असेल, आयबीपीएस असेल, एमपीएससी असेल, कोणी परीक्षा घेतं 1 मिनिट जरी लेट झालं तरी ते घेत नाही। त्यांच्या रूल बुक मध्ये तुम्ही बसत नाही आणि तुम्ही त्याच्यावर काहीच करू शकत नाही। म्हणून सगळ्यात आधी जी पहिली चुकी करतात, उशिरा परीक्षा केंद्रावर पोहोचू नका। 1 मिनिट असो 2 मिनिट असो, ते काही तुमचं ऐकून घेतात नाही। दुसरी गोष्ट की आधारवरचा फोटो इतका स्पष्ट आहे की मुलगा आहे की मुलगी हेच कळत नाहीये। आज खूप सारे उमेदवार परीक्षा केंद्रावर गेले, त्यांचा आधार कार्डवरचा फोटो ऍक्च्युअल पाहिलं तर काहीच दिसत नव्हतं। रील वर्सेस रियालिटी ते म्हणतो आपण, ते इतकं विचित्र दिसत होतं की काही विद्यार्थ्यांना ते डिटेक्ट होत नव्हतं। तर तो एक महत्वाचा प्रॉब्लेम येते, म्हणून तुम्ही ना तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या मित्रांनो। ओके, पुढचं चुकीचे ओळखपत्र किंवा आज तर अशी गोष्ट बघायला मिळेल काही ओळखपत्र झालं नाही काहीच। म्हणजे आधार कार्ड आणतो आपण, आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, आधार कार्ड चालणार आहे तुम्हाला। तिथं सांगितले ना ओळखपत्र म्हणून काय पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, तुमचं मतदानचं कार्ड असेल ते चालणार आहे, पॅन कार्ड चालणार आहे। इव्हन तो त्यांनी कॉलेजचं आयडी कार्ड पण सांगितले ना, कॉलेज आयडी कार्ड। तर हे काही मुलांकडे नव्हतं, डायरेक्ट मुलं डायरेक्टली गेले, तसं ते एंट्री देणारच नाही ना। त्यासोबत हे पाहिजे नाही मित्रांनो, याचा झेरॉक्स पण पाहिजे। हा झेरॉक्स व्यवस्थित पाहिजे, हे लक्षात घ्या। हे ओरिजिनल पाहिजे, हे सगळे यांच्यापैकी एक ओरिजिनल पाहिजे, हे सगळे नाही पाहिजे, कोणतेही एक ओरिजिनल घेऊन जायचंय। आणि दुसरं काय पाहिजे, त्याचा झेरॉक्स पाहिजे। या 2 गोष्टी मिसिंग होत्या बऱ्यापैकी। हॉल तिकीटवर चिपकवायला फोटोच घेऊन गेले नाही, असं नाही चालणार ना। काही हॉल तिकीट म्हणजे परीक्षा केंद्र आहेत थोडे दूर आहेत, तिथं काय जवळ आसपास शॉप पण नाही जास्त। फोटो नसलं, कारण की हॉल तिकीटवर तुम्हाला फोटो चिटकवायचा तो फोटो पाहिजे बरं का। तर हा एक फोटोची एक महत्वाची स्कीम आहे की काही मुलं फोटोच घेऊन गेले नाही, बाकी ते डिंक चिपकवायचं वगैरे ते भेटून जातं मित्रांनो, तिथं सगळं अवेलेबल राहतं। पण फोटो नसेल तर ते काय फोटो थोडी काढून देतील तुम्हाला, तर फोटो घेऊन जा, हे महत्वाचं आहे। तर या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे। हे सगळे इन्स्ट्रक्शन्स तुमच्या हॉल तिकीटच्या मागे पण लिहिलेले मित्रांनो, तुम्ही ते वाचता, तिथं सही करायची असते तरी देखील अशा चुका होतात। आणि आज बरेच विद्यार्थी परीक्षाला जाऊ शकले नाही, त्यांना प्रवेश दिला नाही। हे तुमच्या सोबत होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। हा तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा, मैत्रिणींपर्यंत शेअर करा, तुमचे जे काही ग्रुप्स असतील व्हॉट्सअपचे, टेलिग्रामचे, त्याच्यामध्ये देखील या सूचना तुम्ही नक्की शेअर करा। नंतर उशीर झाल्यावर प्रवेश दिला जाणार नाही, ही एक चांगली संधी आहे तुमच्यासाठी, तर याचा तुम्ही नक्कीच लाभ घेतला पाहिजे। आणि ही पण एक चांगली संधी आहे की 1 रुपयात तुम्हाला या 10 टेस्ट ऍक्च्युअल टीआरटीचा जसा पॅटर्न आहे त्याच पद्धतीने बऱ्याच मुलांना आज फायदा झालेला आहे। तुम्हाला देखील याचा नक्कीच फायदा होईल, म्हणून तुम्ही हे नक्की जॉईन करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।